हेलो, अस्सलाम वालेकुम। आज मैं बीए थर्ड ईयर फिज़िकल एजुकेशन सेमेस्टर 5 क्लास लेने जा रहा हूँ। उसमें चैप्टर का नाम है एंशिएंट एंड मॉडर्न हिस्ट्री ऑफ फिज़िकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स, इंट्रोडक्शन ऑफ द फिजिकल एज्युकेशन अँड एन्शिएंट इंडिया आणि प्राचीन भारतातील शारीरिक शिक्षण, त्यामधील वैदिक पिरियड आणि वैदिक काळ, त्यामधील प्रस्तावना विश्वकर्माच्या विश्वनिर्मितीतील अत्यंत प्राचीन असा भारत देश आहे. येथील संस्कृती अत्यंत प्राचीन आहे. धर्मशास्त्र, कायदे कानून, चालीरीती, वेद आणि वेदांत, अत्यंत जुन्या कला आणि शास्त्रीयाचा उगम प्राचीन भारतात आढळतो. शारीरिक शिक्षणाच्या ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने भारताचे प्राचीन आणि अर्वाचीन असे कालखंड पडतात. या कालखंडात किंवा या प्रकरणात आपण प्राचीन भारतातील शारीरिक शिक्षणाचा अभ्यास करू. त्यामधील प्राचीन कालखंड इसवी सन 5000 ते इसवी सन 799 पर्यंत, या कालखंडामध्ये भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक शास्त्रे व कला, लोकजीवन पद्धती आदी बाबीचा विचार व शारीरिक शिक्षणाचे तत्कालीन समाज जात असलेले स्थान व महत्त्व या बाबीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्राचीन कालखंडांचे पुढील प्रमाणे विभाग पडतात, याचा सविस्तर अभ्यास करूया. त्यामधील वैदिक पिरियड म्हणजे वैदिक कालखंड, पूर्व इतिहास, आदिकाळी मानव जंगलात, गुहेत व दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करीत असे. प्रथम कंदमुळे, फळे, कच्चे मांस हे त्याचे अन्न होते. परंतु हळूहळू त्याने शेतीचा प्रयोग सुरू केला. हे करण्यासाठी तो मग गटागटाने किंवा कळप करून राहू लागला. या अवस्थेत राहू लागल्यानंतर त्याच्यात अन्न, वस्त्र, निवारा व स्त्री यावरून मारामाऱ्या, झोंबाझोंबी होऊ लागल्या. तेव्हा शक्ती आणि बल, युक्ती याचा उपयोग करू लागले. हाणामारी करण्यासाठी ते झाडाच्या फांद्या, दगडाची हत्यारे, इतर पुढे धातूच्या हत्याराचा उपयोग करू लागले. तसेच दुसरीकडे निसर्ग नियमानुसार या टोळ्यांनी किंवा टोळ्यांची संख्याही वाढू लागली. जशा टोळ्या वाढू लागल्या तसतशा त्या एकमेकापासून दूर जाऊ लागल्या. प्रथम या सर्व टोळ्या उत्तर ध्रुवाकडून इतर पसरल्या. काही टोळ्या चीन, जपान, थायलंडकडे गेल्या, काही आखाती देशाकडे गेल्या, तर त्याचवेळी काही टोळ्या काश्मीर मार्ग, गंगा सिंधू नदीच्या प्रदेशात भारतात येऊन स्थिर झाल्या. भारतात आलेल्या टोळ्या आर्य
समजल्या गेल्या. भारतात आल्यावर तेथून मूळ रहिवासी अनर्थ याच्याशी त्यांना झगडावे लागले. यात आर्य व अनार्यापेक्षा शूर बलवान, युक्तिवान असल्यामुळे अनार्याचा त्याच्यापुढे टिकाऊ लागला नाही. याचा पराभव झाला व आर्यांनी त्यांच्या दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडले. काही तिकडे गेले तर काही अनार्थ आर्यातच मिसळून राहिले. परंतु वेदांची संपत्ती भारतात आल्यावर आर्यांनी बलशक्ती, युक्ती इत्यादीसाठी व्यायामाचा सराव करण्यास सुरुवात केली. आता त्यांनी लाठी काठी सुधारित हत्यारे वापरण्यास सुरुवात केली. याचे महत्त्वाचे आणि मूलभूत शिक्षण म्हणजे बलसंवर्धन हे होते. बल, शक्ती, शौर्य, धैर्य, धडाडी, आक्रमण करणे, माघार घेणे या सर्व गोष्टी ते रोजच्या व्यवहारातून मिळवित असत. या सर्व गोष्टी तत्कालीन समाजातील ऋणी मुनी अनुभव ग्रंथात लिहून ठेवीत असत आणि त्यातूनच वेदांची उत्पत्ती झाली. या वेदांत सर्व शास्त्रावर मौलिक अशी माहिती ऋषींनी लिहून ठेवली आहे. त्यातच बल व शारीरिक शिक्षणशास्त्राचाही समावेश आहे. जगाच्या अतिप्राचीन वाङ्मय म्हणजे वेद होत आणि त्यानंतरचे उपनिषदे होत. वेदांत बलोपासनेला प्राधान्य दिले आढळून येते. तत्कालीन समाजातील आर्य, ऋषी, मुनी, ग्रीक लोकांप्रमाणेच धर्म भोळे होते. ते अनेक देवदेवतांची पूजा करीत असत. सूर्य, चंद्र, अग्नी, वरुण, इंद्र इत्यादी देवतांची ते उपासना करीत असत. या देवतांचे स्थान शरीरमय आहे अशी त्यांची समजूत होती. आपले शरीर म्हणजेच देवदेवतांचे मंदिर अशी त्याची धारणा होती. त्यासाठी ते सदैव स्वच्छ व सामर्थ्यवान ठेवले पाहिजे याकडे त्याचा जास्त कल होता. इंद्र देवास ते बलाची देवता मानत व त्याची ते प्रार्थना व उपासना करीत असत. अशा पद्धतीने वेदकालीन समाजात मानवी जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे पुरुषार्थ प्राप्त करावयाचे असतील तर मानवाचे शरीर निरोगी असणे अतिशय महत्त्वाचे आहे असे ते मानण्यात येत असे. जीवनाचा मुख्य उद्देश मोक्ष मिळविणे होय आणि मोक्ष म्हणजे अंतिम सुख किंवा सौख्य होय. याच्या प्राप्तीचे महत्त्वाचे स्थान शरीर आणि आयुष्य असे घालवावे याचे उत्तम विवेचन श्रीमद भगवद्गीतेत विशद केले आहे. तसे ज्या मनुष्याच्या हालचाली आणि व्यायाम व्यवस्थित चालतात, जो श्रम आणि विश्रांती योग्य प्रमाणात घेतो आणि विश्वाच्या उपयोगाकरिता योग्यरीतीने काम करतो, ज्याचा जागे राहण्याचा आणि निद्रेश काल योग्य प्रमाणात असतो, त्या मनुष्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ योग्य प्रमाणात प्राप्त होतात. वेदामध्ये आणि उपनिषदामध्ये गीतेतील वरील तत्त्वज्ञानात उत्तम रीतीने सांगितले आहे. तर मोक्ष मिळवायचे असेल तर आपल्या शरीरात बलाची निर्मिती केली पाहिजे. मानवी आणि शारीरिक बलाची उपासना, पूजा इत्यादी केली पाहिजे. तसेच मनुष्याचे सशक्त असले पाहिजे.
आणि स्वतःच्या शरीर अत्यंत उत्तम परिस्थिती ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. म्हणून निर्बलाकडून कोणतेच कार्य होऊ शकत नाही. मोक्षप्राप्तीसाठी बलोपासना केली पाहिजे. परमेश्वराने आपणास बल देणारा आहे, म्हणून आर्य लोक किंवा वेदकालीन लोक देवाची बलासाठी प्रार्थना करीत. इंद्रवरून अग्नीही प्रार्थना करी. म्हणून बलोपासनेची प्रार्थना म्हणजे, हे परमेश्वर, आमच्या भाऊमध्ये भरपूर बळ बसू दे, आमच्या मांड्यामध्ये शक्ती बसू दे, आजच्या जांगामध्ये वेगवान राहू आणि आमच्या पायामध्ये धारक शक्ती असू दे, असे बलोपासनाची प्रार्थना असत. म्हणून आयुर्वेदामध्ये आयुर्वेदेतील शरीराचे आरोग्य जोपासणे म्हणजे भावनाचे आरोग्य जोपासणे, नीतीचे आरोग्य जोपासणे, समाजाचे आरोग्य जोपासणे, ऋतुमानाप्रमाणे आपली दिनचर्या बदलणे, शरीराची आणि संभोवतालची स्वच्छता ठेवणे, नियमित व्यायाम, स्नान, देवताची पूजा, व्रते, तपचर्या करणे, मोकळ्या हवेत फिरणे किंवा वास्तव्य करणे, आपल्या चांगल्या प्रकारची ज्ञानवर्ण पुस्तके वाचणे, वेळ पडेल तेव्हा गरजेनुसार चांगली औषधे घेणे, सामाजिक उत्साहाने आनंदात भाग घेणे, आरोग्याकरिता, शारीरिक शिक्षणाकरिता व क्रीडांजनाकरिता सूर्यनमस्कार, योगासने, दंड बैठका, जोरजोडी फिरणे, धनुष्यबाण, तलवारबाजी चालविणे, भाला फेकणे, बर्ची, चिलखते आणि चिखलखताशिवाय युद्ध खेळणे, घोड्यावर बसणे, पळणे, एकमेकांना शिकविणे, चेंडूचे खेळ खेळणे, पतंग उडविणे, संगीत, नृत्य करणे, वाद्य वाजविणे, बुद्धिबळे, सोंगट्या खेळणे, धार्मिक उत्साहात खेळ खेळणे इत्यादी खेळाविषयी विवेचन आयुर्वेदामध्ये दिनचर्येत केले आहे. म्हणून वेदकालीन वैद्यराजाच्या मते व्यायामाची व्याख्या त्यांनी केली आहे. पहिली व्याख्या अशी आहे, वैद्यराज सुश्रित यांच्या मते काय म्हणतात, शरीर थकवा उत्पन्न करणारी कोणती कर्मे म्हणजेच काम याला व्यायाम असे म्हणतात. दुसरे वैद्य कौतिक यांच्या मते काय आहे, कार्याच्या सुरुवातीस सामान गोळा करणे व नंतर काम करणे म्हणजेच व्यायाम होय. तिसरी व्याख्या अशी आहे, वैद्यराज चाणक्य यांच्या मते काय म्हणतात, शारीरिक कष्ट, श्रम करणे, युद्ध करणे, मलयुद्ध करणे, शरीराचे निरनिराळे भाग युक्तीने धरून ते मागे किंवा पुढे ढकलणे, वळणे, सांधे किंवा नाजूक भाग त्यांच्याशी मार करणे, शत्रूस त्यांच्याशी निरनिराळ्या अवयवाची अगदी जखमून टाकणे, त्यास जायबंदी करणे, मारणे म्हणजेच मलयुद्ध करणे. आपण मात्र आपले सांधे अवयव व नाजूक भागाचे रक्षण करावे असे वैद्यराज चाणक्य यांच्या मते ते म्हणतात. त्यानंतर वैदकालीन गुरुकुल पद्धती काय आहे, वेद काळात मुलामुलींचे सर्व प्रकारचे शिक्षण गृहीत होत असे. गुरुग्रहाला गुरुकुल किंवा आश्रम म्हणतात. अशा ऋषी किंवा आचार्य हे गुरुकुलाचे प्रमुख असत. आश्रमामध्ये पहिले शिक्षण आश्रमामध्ये घेत असत. आश्रमात शिष्य आणि विद्यार्थी 10 ते 12 वर्ष राहून आचार्याची सेवा करीत असत. जीवन उपयोगी, समाज उपयोगी शिक्षण घेत अनुभवातून आचार्य सर्व प्रकारचे शिक्षण देत असत. तत्कालीन समाजात वर्णव्यवस्था होती. त्या वर्णातील विद्यार्थ्यांना ते व्यावसायिक शिक्षण दिले गेले जात असत. तरीसुद्धा धनुर्विद्येत मूलभूत शिक्षण सर्वांनाच दिले जात असे व सांगितलेले दिनचर्यातील सर्व प्रकारचे खेळ त्यांना खेळावे लागत असत. अशा प्रकारचे शिक्षणाचा मुख्य उद्देश प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शारीरिक शिक्षण घेणे हाच होता. प्रत्येकाच्या मनात धर्माची आणि वर्णांची जरी छाप असली तरी जीवनातला काय काय पाहिजे ह्या सर्वांचे शिक्षण
घेऊनच तो स्वघरीत परत येत असे. म्हणून वेद काळामध्ये अशा प्रकारचे शिक्षण गुरुकुलामध्ये घेतले जात असत. म्हणून वेदकालीन शारीरिक शिक्षणामध्ये आद्यगुरु काय म्हणतात? प्राचीन भारतातील वेदकालीन शारीरिक शिक्षणातील आद्यगुरु किंवा महर्षी पुढील प्रमाणे आहेत. ते आपल्याला क्षेत्रात पारंपरा निष्पन्न होते. ते आपल्या आश्रमातील गुरुकुलातील शिष्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे शिकवित असत. एखाद्या समजा शिष्य एखाद्या विद्येत प्रवीण दिसला तर तो त्याला ते अधिक शिकवित असत. त्याला निष्णांत किंवा तरबेज करीत असत. त्या काळी आपापल्या विद्येत पारंगत प्रवीण असलेले आद्यगुरु विश्वचित्र किंवा वरिष्ठ द्रोणाचार्य, परशुराम, अगस्त्य ऋषी इत्यादी वरिष्ठांना मल्लयुद्धामध्ये सर्व माहिती होती. त्यांनी मल्लयुद्धाचे 40 डावपेच आपल्या शिष्यांना शिकविले होते. तर द्रोणाचार्य धनुविद्येत पारंगत होते. त्यांनी अर्जुन, कर्ण आदी धनुविद्यावीर तयार केले होते. म्हणून प्राचीन भारतातील अशा प्रकारचे शिक्षण दिले जात असत. त्यामध्ये वेदकालीन शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रकारामध्ये आता वेदकालीन शारीरिक शिक्षण व क्रीडा प्रकारामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम असतात. त्यामध्ये वेदकालीन बलोपासना पहिला मुद्दा वेदकालीन बलोपासना. या वेदकालीन उपासनामध्ये प्राचीन भारतातील आर्य असोत किंवा अनार्थ असोत, राजा असो वा रंक असो, सर्वजण बुद्धीप्रमाणे बलशक्ती मिळवित असत. बलाच्या वृद्धीकरिता ते प्रार्थनाही करीत असत. बल वाढविण्याकरिता ते व्यायाम करीत असत. हे व्यायाम ते उघड्या जागेत व शुद्ध मोकळ्या हवेत करीत असत. प्रसंगानुसार शत्रूशी 2 हात करीत शत्रूंना नामविष करणे हाच त्यांचा युद्धाचा शेवट असे. तत्कालीन अगस्त्य ऋषीमुनी बलाच्या प्राप्तीकरिता आपल्या आश्रमात खणण्याचा व्यायाम करीत असत. धुनी धुत असत, लाकडे फोडीत असत, शेत नांगरत असत, तर लाकडे गोळा करून आणत असत. अशा प्रकारच्या आचार्य काम करीत असलेले पाहून आश्रमातील शिष्यही त्यांचे अनुकरण करीत व बलाची उपासना आश्रमामध्ये करीत असत, असा ऋग्वेदात उल्लेख आहे. आता त्यामध्ये दुसरा भाग मुष्टियुद्ध. आता मुष्टियुद्धामध्ये वेदांत व उपनिषदात मुष्टियुद्धाबद्दल उल्लेख आढळतो. ऋग्वेदात असे म्हटले आहे की सामर्थ्य व युक्ती यांच्या साहाय्याने मुष्टीच्या भाराने शत्रू सहज जेरीस आणू शकू. तसेच ऋग्वेदात व देवदानत यांच्यातील मुष्टियुद्धाचे वर्णन आढळते. मुष्टियुद्ध हा एक शक्तीचे प्रदर्शन दर्शविणारे व्यायाम प्रकार आहे. म्हणून संपूर्ण सैन्यात जे बलवान योद्धे असतात त्यात मुष्टियुद्ध करणारा वीर सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मुष्टियुद्धामध्ये अशा प्रकारचे व्यायाम प्रकार असतात. तिसरा जो मुद्दा आहे अश्वारोहण. अश्वारोहण म्हणजे घोड्यावर स्वार होणे किंवा बसणे. वेदकाळात प्रत्येक भारतीय कुटुंबात लोक घोडा पाळत असत. प्रवाशांचे वाहतुकीचे, युद्धाचे व शिकारीचे प्रमुख साधन म्हणून घोड्यावर आरूढ होण्याचे शिक्षण प्रत्येकास घ्यावे लागत असे. घोड्यावर बसून सर्वांस चांगला व्यायाम होतो. म्हणून त्या काळात घोड्याला फार महत्त्व होते. त्या काळी स्त्रियाही घोड्यावर बसत असत. वरवीर कामाव्यतिरिक्त घोड्याच्या शर्यतीत सुद्धा ते प्रावीण्य असत. म्हणून घोड्यावर स्वार करणे हे त्या काळचे अश्वारोहण असत. तिसरा मुद्दा शिकार करणे. आता शिकार करणे म्हणजे काय? वेदकाळामध्ये शिकार हा राजाचा इतरांचा एक छंदच होता. जेव्हा युद्ध असत त्यावेळात ते लोक जंगलात शिकारीला जात. म्हणून शत्रू म्हणजे मृग असे समजून मृगांचा जो पाठलाग करीत शत्रूचा पाठलाग करणारा शिकारी श्रेष्ठ असे.
शिवाय युद्ध कलेचे ते एक विकसित व प्रगत मानले जाईल. म्हणून शिकारीसाठी नेम धरणे, भाला फेकणे किंवा भाला चालविणे किंवा मृगास ठार करणे ह्या विषयाची प्रशिक्षण त्या काळी दिले जात असत. म्हणून त्या काळी वैदिक काळामध्ये शिकार करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा म्हणजे त्यानंतरचा भाग आहे नाच करणे. आता नाच करणे म्हणजे वेदकाळामध्ये वेदकाळामध्ये समाजातील लोक दोरीवर, तारेवर, वेळूवर, मलखांबावर व जमिनीवर असे नाच करत असत. आता वैदिक भाषेत खंड युद्ध, मल्लयुद्ध याचे जे पवित्र असतात त्यांना नर्तन म्हणतात. म्हणजे पाण्यावरचा नाच म्हणजेच असे या सर्व गोष्टीवरून वैदिक काळात नाच हा प्रकार सार्वत्रिक असावा असे वाटते. नाच हा प्राचीन काळी व्यायामाचा प्रकार मानला जातो, परंतु ते आता प्रगत शास्त्र बनले आहे. तसेच नाच ही कला मानवी जात असे तर बल उपासनेसाठी साधनही मानले जाते. अशा प्रकारचे हे नाच करणे हा वैदिक काळातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर धावणे व पोहणे. वेदकाळामध्ये शिकार करणे असो किंवा शत्रूचा पाठलाग करणे असो यासाठी धावावे लागते असे म्हणून त्या काळी धावणेही बलोपासनेचे एक साधन मानले जात असे. तसेच पोहणे व शरीराचा संपूर्ण व्यायाम करणे प्राप्त करून देणारा खेळ समजला जात असो. म्हणून व्यक्तीला त्या काळी धावणे, पोहणे, सूर्यनमस्कार, दंडबैठका आदी शिक्षण त्या वैदिक काळामध्ये दिले जात असत. त्या काळी अजून धनुर्विद्या. आता धनुर्विद्या म्हणजे काय? आदी समाजामध्ये मानव स्वतःची भूक भागविण्यासाठी शिकार करीत असे. म्हणून भक्ष्य शोधण्यासाठी तो घनदाट अरण्यातून भटकती करीत असे. पक्षी, प्राणी आदीची तो शिकार करीत असे. म्हणून धनुर्विद्या मानवाचे सर्वात जुनी व प्रभावी शास्त्र आहे. म्हणून प्राचीन काळी लोक प्राण्यांना मारण्यासाठी किंवा शत्रूविरुद्ध लढण्यासाठी त्याचा उपयोग करीत असे. म्हणून धनुर्विद्यासुद्धा हा त्या काळी एक महत्त्वाचा भाग म्हणून वैदिक काळामध्ये होता. आता योगविद्या. आता योगविद्यामध्ये काय आहे? वेदकाळात योगविद्येच्या धार्मिक महत्त्व होते. बलोपासनेसाठी वेदकालीन ऋषी मुनी योगासनेचा वापर करीत असत. प्राचीन वेदशास्त्रानुसार योगाचा अर्थ असा होता, योग म्हणजे शेवट, योग म्हणजे मोक्ष मिळवण्याचे एक साधन आहे. योग म्हणजे मुक्ती, मनाच्या व्यापाराचा थांबवून मन एकाग्र करून शरीर व मन, इंद्रिय आणि आत्मा याच्यामध्ये संतुलित किंवा समाधी स्थिती निर्माण करणे म्हणजेच योग होय. अर्थात वेदकाळात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी योगासना करण्यास तत्कालीन ऋषी मुनी आणि समाजातील धारणा होती. या योगामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, तर मनातील विकार नष्ट होऊन आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो, अशीच पूर्वीची धारणा होती. म्हणून प्राचीन काळी ऋषीमुनी तपश्चर्या करतात, योग आणि योगासना उपयोग करून परमेश्वराचे चिंतन करीत असतात, असा त्या काळचा योगविद्येचा भाग म्हणून ओळखला जातो. म्हणून वैदिक काळामध्ये अशा प्रकारचे खेळ खेळले जातात.